सिंदी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा व उपजिल्हा रुग्णालय द्या या मागणीसाठी सिंदी रेल्वे शहरात आज महाविकास आघाडीतर्फे गांधी चौकातून भव्य समुदाय निघून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा देण्यात आले। सिंदी रेल्वेच्या बस स्टँड चौकात बसून धरणे आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांना निवेदन घेण्याकरिता बोलवण्यात आले। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं सांगण्यात आलंय। तहसीलदार साहेबांनी जिल्हा अधिकारी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली। जनतेच्या 4 मागण्यांविषयी तहसीलदार यांना सांगण्यात आले। तहसीलदार साहेबांनी आंदोलन मागे घेण्याचे सांगितले, परंतु राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागणीसाठी ठाम राहिले। जनता शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत होती। आंदोलनाचा तीव्र रोष वाढत असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी सांगितले की जिल्हाधिकारी साहेबांनी 2 मागण्या पूर्ण केल्या। सिंदी रेल्वेच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांचा 5 दिवस बसेल व नगरपालिकेला नियमित व दररोजचे काम घेण्याकरिता मुख्याधिकारी दिले जाईल। तसेच असे तहसीलदार साहेबांनी सांगितले। नायब तहसीलदारांचे कार्यालय गावात आहे। शेतकऱ्यांच्या समस्या, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, निराधाराच्या समस्या अशा कित्येक समस्यांचा सामना सिंदी रेल्वे शहरातील जनतेला व आजूबाजूच्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। सिंदी नगर परिषद हे 1947 पूर्वीची आहे, परंतु या गावात कोणतीही सुविधा नाही। गावातील मुलांना नागपूर, वर्धा जाऊन उच्च शिक्षण घ्यावे लागते। शासकीय दवाखाना नावाचे आहे, या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। दवाखान्यात एखाद्या व्यक्तीला घेऊन गेले तर डॉक्टर सांगतात सेवाग्रामला घेऊन जा, टाके मारण्याची सोय नाही, एक्सरे मशीन नाही। सिंदी शहरात उपजिल्हा रुग्णालय होण्याकरिता गावातील जनतेने मागणी केली आहे। समस्या खूप आहे, जनतेमध्ये रोष आहे। तहसीलच्या मागणीकरिता जनता रस्त्यावर आली आहे। मोर्चाचं नेतृत्व अतुलभाऊ वांदिले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे पदाधिकारी, शिवसेना उभाटाचे पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले। या जन आंदोलनाला यश मिळाले। या 2 मागण्या पूर्ण झाले। 2 मागण्यांसाठी समोर आंदोलन सुरू राहील असं अतुल वांदेला व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला सांगितले। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता वर्धेवरून आमचे प्रतिनिधी भाऊराव कोटकर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।